नमो बुद्धाय. जय भीम. बंधू भगिनींनो, नेहमीप्रमाणे आजही आपण अतिशय छान पद्धतीने आजच्या दिवसाची सुरुवात केलेली आहे. बुद्धांच्या धम्माच्या अनुषंगाने अनेक विषय या ठिकाणी आपण प्रत्यक्षपणे बघतो आहोत. वाचक मंडळी अप्रतिम पद्धतीने या विषयांना हाताळते आहे. ज्या गोष्टी यापूर्वी कधी आपण ऐकल्या नाही त्या गोष्टी आपल्याला समजतात, आपण बघतो आहोत आणि आपल्याला स्वाभाविकच त्याचं कुतूहलही वाटतं आहे. आपली अवस्था काय होती, आपण कशा परिस्थितीतनं आपलं जीवन जगत होतो, या संदर्भाने एक छानशी कविता या ठिकाणी आपण ऐकूया. घडले ते 56 साली, क्रांतीची लाट आली. आली ती लाट आली, मुक्तीची वाट झाली. झाकली न कधी जयाने, लाज फेकले वस्त्र आम्ही ते आज. भीमरायाने आम्हा चढविला पंचशिलेचा साज. भीमाने धम्म स्वीकारला. इथे नाही जातीयवाद, ना पोकळ वर्णभेद. सर्वावरती करीतो प्रीती, माझा गौतम बुद्ध. दार खुले हे सर्वांना, शूद्रांना चांडाळांना. साळी माळी ब्राह्मण कोळी, विलीन सारे त्रिसरणी. सर्वांची एकच वाट आणि बंधुत्वाचं नातं. विटाळ नाही, छळ नाही, बुद्धाच्या धम्मात. असा हा अतिशय सुंदर असा बुद्धांचा पवित्र धम्म, ज्या धम्मामध्ये कुठली जातपात नाही, रंगभेद नाही, लिंगभेद नाही, सगळ्यांना सामावून घेणारा हा अतिशय उच्च प्रतीचा धम्म आम्ही परमपूज्य बोधिसत्व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण त्रिपिटकाचा अतिशय छान असा अभ्यास करून धम्माचा सुद्धा एक ग्रंथ असावा आणि त्या ग्रंथाच्या माध्यमातून बौद्ध धर्मीय लोकांना खूप ग्रंथ चाळत न बसता एखाद्याच ग्रंथातून धम्मा संबंधीचे ज्ञान प्राप्त व्हावे, या अशा अतिशय प्रांजळ आणि समजूतदार पद्धतीने दादासाहेबांनी बुद्धांचा धम्म म्हणजे बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथाची रचना केली. हा ग्रंथ आपल्याला बुद्धकालीन इतके बारकावे समजावून सांगतो की आपण हा ग्रंथ वाचल्यानंतरच आपल्याला बुद्धांच्या या धम्माची महती समजते. आणि जरुरी नाहीये की आंबेडकरी जनताच फक्त बुद्धांचे अनुयायी किंवा बुद्ध धम्माचे अनुयायी होतील. जगभरातील अनेक लोकांनी या बुद्धांचा धम्म स्वीकारला आणि मोठ्या संख्येने ते प्रत्येक दिवशी स्वीकारत आहेत. याचं प्रामुख्याने कारणच असं आहे की
बुद्धांचा धम्म हा समतेचा धम्म आहे, हा न्यायाचा धम्म आहे, हा बंधुत्वाचा धम्म आहे. आणि त्यामुळेच लोक मोठ्या प्रमाणामध्ये या बुद्ध आणि त्यांचा धम्म मूळ इंग्रजीत असलेल्या या ग्रंथाचं निर्विवादपणे आपल्याला समजावं म्हणून ज्यांनी अथक परिश्रमातून या ग्रंथाचं भाषांतर केलं, घनश्यामजी तळवटकर, प्राचार्य म.भी. चिटणीस आणि शा.श. रगे, मूळ इंग्रजी भाषेत असलेला ग्रंथ भारताच्या सर्वच भाषांमध्ये आपल्याला बघायला मिळतो. आणि तद्वतच मराठी भाषिकांसाठी हा मराठीतला ग्रंथ आपण बघतो आहोत. आपण बघतो आहोत बुद्ध आणि त्यांचा धम्म, परमपूज्य बोधिसत्व बाबासाहेब डॉक्टर भीमरावजी आंबेडकर यांनी लिहिलेला हा ग्रंथ. यामध्ये आपण बघत होतो की राजा शुद्धोधन हा चिंतेत आहे आणि त्याची पत्नी राणी महाप्रजापती हे सुद्धा त्याच पद्धतीने चिंतेत आहे. चिंतेचं कारण त्यांचा पुत्र सिद्धार्थ हा एखाद्या क्षत्रियाला साजेल असं काही न करता तो एखाद्या संन्यासासारखं वर्तन करतो आहे. त्याच्या मनाला वाटेल तिथे तो समाधिस्थ होतो आहे, शांत बसतोय, त्याच्या मित्रांना सांगतोय की या आणि माझ्याबरोबर ध्यान साधना करा, तुमचं मन एकाग्र करा, एकचित्त करा. बालपणाचे सवंगडी मित्र तशा पद्धतीने सिद्धार्थ राजपुत्र आहे आणि म्हणून त्याचा शब्द न डावलतात, त्याचं म्हणणं ऐकतात. बसतात, परंतु त्यांचं चित्त लागत नाही. त्यांच्या डोळ्यासमोर आजची शिकार कशी केली, कशी करायची, किंवा उद्याची शिकार कशी करायची, काल कसं आपण एका सश्याला मारलं, कसं हरणीला बरोबर फासेत अडकवलं, किंवा मग खाण्याच्या पदार्थांच्या गोडधोड, या सगळ्या गोष्टी त्यांच्या नजरेसमोर आहेत. परंतु एका विशिष्ट गोष्टीवरती ध्यान केंद्रित करण्याच्या संदर्भाने सिद्धार्थ त्यांना समजून सांगे, यावर त्यांचं लक्ष केंद्रित होत नसे. आणि मग ह्या सगळ्या गोष्टी ते सिद्धार्थाचे सवंगडी, बालपणीचे मित्र, मावशी प्रजापती हिच्याकडे येऊन सांगतात. त्यामुळे तीही अतिशय चिंताग्रस्त होती आणि स्वाभाविक ती राजपुत्र आहे, हा क्षत्रिय आहे, याने क्षत्रिय धर्म सांभाळला पाहिजे, जोपासला पाहिजे. क्षत्रियांचा धर्म काय? हातात तलवार घेणे आणि शत्रूवरती मात करणे, धनुष्य बाणाची नेमबाजी छानपैकी शिकून तरबेज होणे आणि योग्य वेळी त्याचा वापर करणे, हे सगळ्या ज्या युद्धकला आहेत त्यामध्ये प्रवीण व्हावं अशा प्रकारचा विचार या महाप्रजापतीच्या मनात येत आणि सिद्धार्थ तसं करत नाही. सिद्धार्थ संत पुरुषाला साजेल असं सगळं कृत्य करतो आहे, यामुळे त्या स्वाभाविक चिंतेत असत. ही भेदरेषा आपण ओलांडली पाहिजे आणि स्वाभाविकच आपण जेव्हा आपल्या चिंतनात व्यवहारी जीवनाच्या मर्यादेपलीकडे जातो तेव्हाच हे करू शकतो, अशा प्रकारची सिद्धार्थ गौतमाची विचारसरणी.
त्याचे बालपण परमोच्च प्रेमभावनेने व्यापलेले होते. मनामध्ये नितांत प्रेमभावना, कोणाबद्दल द्वेष नाही, तिरस्कार नाही, असूया नाही. अशा प्रकारचं हे सिद्धार्थ गौतमाचं बालपण. एकदा आपल्या पित्याच्या शेतावर गेला. विश्रांतीच्या वेळी एका झाडाखाली बसून तो निसर्गाची शांती व सौंदर्याचा आस्वाद घेत होता. हे निसर्ग अतिशय सुंदर आहे, अप्रतिम असं सुंदर आहे. आणि ह्या सुंदर दिसणाऱ्या असणाऱ्या या निसर्गातील शांतता आणि त्याचं सौंदर्य यामध्ये पूर्णतः मनसोक्त डुंबलेला हा सिद्धार्थ या निसर्गाच्या शांततेचा आणि सौंदर्याचा आस्वाद घेतो आहे. इतक्यात आकाशातून एक पक्षी त्याच्या समोर येऊन पडला. त्या पक्षाला बाण लागलेला होता व तो बाण त्या पक्षाच्या शरीरामध्ये रुतलेला होता. त्यामुळे तो पक्षी घायाळ होऊन तडफडत होता. अर्थात त्याला लागलेला बाण जो आहे त्यामुळे त्याला मृत्यू येणं स्वाभाविक होतं, मृत्यू आलाही असता, कारण तो बाण त्याच्या शरीरात रुतलेला होता. सिद्धार्थ त्या पक्षाला वाचवण्यासाठी पुढे धावला. त्याने त्याच्या अंगातील बाण उपटून काढला, त्याच्या जखमेवरती पट्टी बांधली, त्याला पिण्यासाठी पाणी दिले. त्या पक्षाला उचलले व ज्या जागेवरती सिद्धार्थ गौतम बसलेला होता पुन्हा त्या जागेवरती जाऊन तो बसला. त्या पक्षाला आपल्या उत्तरीय वस्त्रात गुंढाळले आणि ऊब देण्यासाठी त्याला आपल्या हृदयापाशी धरले. एखादं लहान बाळ रडत असेल, आई पटकन येते, त्याला उचलते आणि आपल्या हृदयाजवळ धरते. मातेच्या हृदयाची ऊब त्या बाळाला मिळते. निर्विवादपणे त्याचं आणि तिचं नातं असं असतं की जन्माच्या आधी गर्भात असताना आईच्याच हृदयाची स्पंदने त्याला मिळत असतात आणि त्यामुळे तो तिच्या हृदयाजवळ जातो तेव्हा शांत होतो, त्याचं रडणं बंद होतं, त्याला कुठेतरी आधार मिळाल्याचं समाधान मिळतं. तो रडतोच केवळ एवढ्यासाठी असतो की त्याला असं वाटतं आजूबाजूला कोणी नाही, मदतीसाठी कोणी नाही, मी एकटाच आहे. ह्या एकटेपणाची भीती त्या लहान बाळाला वाटत असते, परंतु जेव्हा आई येते, हृदयाजवळ त्याला घेते, निर्विवादपणे तो शांत होतो. सिद्धार्थ गौतमाच्या हृदयाजवळ सुद्धा या पक्षाला तशाच प्रकारची अनुभूती होती, अनुभव येतो. आणि कुणीतरी मायेनं मला जवळ घेत आहे. कारण करुणेचं दुसरं नाव सिद्धार्थ. आणि इतक्या करुणेनं, इतकं प्रेमानं त्या पक्षाला जवळ घेतल्याच्या नंतर त्यालाही आधार मिळतो की वाचण्याची एक संधी त्याच्याही समोर नक्कीच उभी राहते. आणि अशा पद्धतीने त्या उत्तरीय वस्त्रात गुंडाळून आणि ऊब देण्यासाठी आपल्या हृदयापाशी धरले. सिद्धार्थाला आश्चर्य वाटले की या निष्पाप पक्षाला कोणी मारले असावे. पक्षी काय कोणी कोणाला त्रास देत नाहीत. ते बिचारे आकाशात उंच इकडून तिकडे भराऱ्या मारतात, त्यांचे घरटेही झाडांवर असतात. तुम्ही जोपर्यंत त्यांना छेडत नाही तोपर्यंत ते तुमच्या कधी वाटेला येत नाहीत. आणि मग असा निष्पाप पक्षी कोणी मारला असावा. थोड्याच वेळात त्याचा आतेभाऊ
देवदत्त शिकारीच्या सर्व आयुधांनिशी तेथे आला. त्याने सिद्धार्थाला सांगितले, आकाशात उडत असलेल्या एका पक्षाला आपण बाण मारला आहे. तो पक्षी जखमी झाला आहे. काही अंतरावर उडून गेल्यावर तो इथेच कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास काय? देवदत्त सिद्धार्थांना विचारतोय की मी एका पक्षाला बाण मारला, तो लागला सुद्धा त्याला, परंतु तो फडफडत धडपडत इकडेच कुठेतरी आला आणि तो बहुतेक इथे कुठेतरी पडला असावा. तो तू पाहिलास का? सिद्धार्थाला त्याने असं विचारलं. सिद्धार्थ होय म्हणाला. व या घायाळ स्थितीतून बरा झालेला पक्षी त्याने देवदत्ताला दाखवला. देवदत्ताने मागणी केली, माझा पक्षी तू माझ्या स्वाधीन कर. पण सिद्धार्थाने नाकारलं. त्यामुळे दोघांमध्ये वादविवाद निर्माण झाला. सिद्धार्थ म्हणाला, मी नाही देणार. देवदत्ताचे म्हणणे होते की या पक्षाचा मालक मी आहे, कारण शिकारीच्या नियमानुसार जो शिकार करतो तोच त्या शिकारीचा मालक होतो. हा शिकारीचा नियम. 4-5 जण जर एकाच वेळेला शिकारीला निघाले असतील आणि एकाच्या बाणातनं निघालेला तीर एखाद्या प्राण्याला, एखाद्या पक्षाला लागला, तर तो ज्याने मारला ती शिकार त्याची. हा शिकारीचा नियम. सिद्धार्थाने या नियमाची अधिकृतता अमान्य केली. म्हटलं हे काय मी मान्य करत नाही. जरी ज्याने शिकार केली आहे, ज्याचा बाण त्या पक्षाला लागला आहे, शिकारीचा नियमही आहे, तरी सिद्धार्थाने ही अधिकृतता अमान्य केली. तो म्हणाला, जो त्याचे रक्षण करतो त्यालाच त्याच्या मालकीचा हक्क प्राप्त होतो. आणि मग ज्याला दुसऱ्याचा जीव घ्यावायचा असतो तो त्याचा मालक कसा काय होऊ शकतो? दुसऱ्याला मारून टाकणारा कसा काय त्याचा मालक होऊ शकेल? सिद्धार्थाचा युक्तिवाद अगदी योग्य होता की तू त्याला मारतोयस, मी त्याला वाचवतोय. मारून टाकणारा कसा काय मालक? मारून टाकणारा तर त्याचा शत्रू. त्याची आणि मरणाऱ्याची कशी काय मैत्री? मारणाऱ्याच्या मनामध्ये त्याच्या संदर्भाने शत्रुत्व होतं म्हणून त्याने त्याला मारलं. जरी त्याने शिकार केली असली तरी सुद्धा सिद्धार्थाला हा नियम किंवा ही या अशा पद्धतीने शिकारीतली अधिकृतता मान्य नव्हती. आणि या वादात दोघांपैकी कोणीही माघार घ्यायला तयार नाही. सिद्धार्थ म्हणतात, त्या पक्षाला मी वाचवलं, तो पक्षी माझा आहे. आणि दुसऱ्या बाजूला देवदत्त म्हणतो त्या पक्षाला मी मारलंय, तो पक्षी माझा आहे. दोघांमध्ये वाद विकोपास गेला आणि दोघेही माघार घ्यायला तयार नाही. शेवटी हा प्रश्न लवादाकडे नेण्यात आला आणि लवादाने सिद्धार्थ गौतमाचा दृष्टिकोन योग्य असल्याचा निर्णय दिला. लवादाही म्हणतोय की बरोबर आहे, सिद्धार्थाने त्याला वाचवलेला आहे. मग वाचवणाराच त्याचा मालक होऊ शकतो आणि तो पक्षी त्याचाच असू शकतो. आपण बऱ्याच वेळेला अशा अर्थाची म्हण ऐकतो की मारने वाले से बचाने वाला बडा होता है. आणि ही घटना लवादाने सुद्धा सिद्धार्थाच्या बाजूनेच त्यांचा कौल दिला, त्यांचं मत मांडलं आणि पक्षी सिद्धार्थाच्या स्वाधीन केला. त्यामुळे देवदत्त खूप नाराज झाला, त्याला राग आला. हे असा कसा न्याय? आणि त्याच्या मनामध्ये एक वेगळ्या प्रकारची शंका आली की सिद्धार्थाचे वडील राजे आहेत
आणि या लवादाने सुद्धा राजाच्या मर्जीचाच निर्णय दिलेला आहे. कारण जर सिद्धार्थाच्या मर्जीचा निकाल दिला नाही तर राजा नाराज होईल. आणि राजा नाराज होऊ नये म्हणून कदाचित या सगळ्यांनी अशा प्रकारचा निर्णय सिद्धार्थाच्या बाजूने दिला. ही गोष्ट देवदत्ताच्या मनामध्ये विचित्र पद्धतीने रुतत गेली, आतपर्यंत शिरत गेली आणि सिद्धार्थाचा तो कायमचा शत्रू झाला. परंतु सिद्धार्थाची करुणावृत्ती इतकी उत्कट होती की तो पक्षी मरतोय, त्याचा जीव वाचवला पाहिजे, मरणाऱ्याला तर वाचवलंच पाहिजे. मग त्या पक्षाला वाचवण्याच्या पुढे त्याच्या ह्या आतेभावाची मर्जी राखण्यापेक्षा एका निष्पाप पक्षाचा जीव वाचवणं त्याने अधिक पसंत केलं. आणि सिद्धार्थाच्या बालपणीच त्याची ही प्रकट झालेली त्याची स्वभाव लक्षणे ही अशी होती: दया, करुणा, प्रेम, बंधुत्व. ह्या सगळ्या गोष्टी सिद्धार्थाच्या लहानपणातच त्याच्या स्वभावात होत्या आणि त्यामुळे त्याने या पक्षाचा जीव वाचवणं पसंत केलं. पुढे हळूहळू ही लहान मुलं सगळी मोठी मोठी होत होती. 15-16 वर्षांचं वय झालं. मग विवाहाचा विषय, कारण त्यावेळी लहान वयातच विवाह होत होते, लग्न होत होते. त्यामुळे स्वाभाविकच सिद्धार्थाच्या संदर्भाने राजा शुद्धोधन मुलींचा शोध घेत असेल. त्याच वेळेला शेजारच्या नगरीमध्ये दंडपाणी नावाचा एक राजा, एक शाक्य होता. राजा नसेल, शाक्य होता. आणि त्याला यशोधरा नावाची एक सुंदर मुलगी होती आणि ती आपल्या सौंदर्याविषयी आणि चारित्र्याविषयी प्रसिद्ध होती. यशोधरेने 16व्या वर्षात पदार्पण केले होते आणि दंडपाणी अर्थात तिचे वडील तिच्या विवाहाच्या लग्नाच्या संबंधाने चिंतित होते. अगदी त्या वेळच्या प्रथेप्रमाणे दंडपाणीने आपल्या मुलीच्या स्वयंवरात भाग घेण्याकरिता शेजारच्या सर्व देशातील युवकांना निमंत्रण धाडले. त्यावेळी पद्धत होती की मुलीचे वडील मुलीच्या विवाहाच्या अनुषंगाने स्वयंवराचा त्यावेळेला त्या प्रथेप्रमाणे मुलं येतात, मुलं बघतात. मग काहीतरी अटी असतात. त्या अटी शर्तींमध्ये जो शेवटपर्यंत टिकेल, यशस्वी होईल, त्या मुलाबरोबर ती मुलगी विवाह करते. अशा प्रकारच्या काही प्रथा होत्या आणि अगदी त्या प्रथेप्रमाणे या दंडपाणीने सुद्धा आजूबाजूच्या शेजारच्या राज्यातील तरुणांना आवाहन केलं की मी माझ्या मुलीचं लग्न करू इच्छितो. तिच्या काही अटी आणि शर्ती असतील, त्या अटी आणि शर्तींप्रमाणे जो मुलगा तिचं मन जिंकेल आणि यशस्वी होईल त्याच्याबरोबर ती विवाह करेल. मुळातच यशोधरा अतिशय सुंदर होती, चारित्र्यवान होती. सिद्धार्थ गौतमालाही निमंत्रण पाठवण्यात आले होते. राजा शुद्धोधनाचा पुत्र सिद्धार्थ यालाही निमंत्रण होते. सिद्धार्थ गौतमालाही 16 वर्षे पूर्ण झाली होती. त्याच्या मातापित्याला देखील त्याच्या विवाहाची अशीच काळजी लागली होती. मुलं मोठी झालीत की आईवडिलांना त्यांच्या विवाहाची काळजी लागतेच. ते अगदी तेव्हापासून आता आणि यापुढेही अशा पद्धतीचं हे असं जे आतापर्यंत चालत आलेलं आहे ते तसंच राहणार आहे. आईवडिलांना मुलं मोठी झाली, लग्नाच्या वयाची झाली, फरक एवढाच आहे, त्यावेळेला 15-16 वर्षाची मुलं झाली की होत होता. अलीकडे जवळजवळ दुप्पट वयांची मुलं झालीत की आईवडील त्यांच्या विवाहाचा विचार करतात. प्रामुख्याने बालविवाह बंद करण्याचं सर्व श्रेय जे आहे भारत देशाच्या संविधानामुळे
परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जातं, कारण त्यांनी हा बालविवाह बंद केला. अन्यथा त्यांनी जर तसं केलं नसतं तर आजही अनेक माता, अनेक पिता, माता दुःखी राहिल्या असत्या. पित्याने त्याचं कर्तव्य पूर्ण केलं, लग्न लावून दिलं, त्यामुळे कदाचित तो आनंदी राहिला असता. पण मातेच्या मनामध्ये मात्र आपल्या लहानशा मुलीचं लग्न करून दिलं, यामुळे दुःखच राहिलं असतं. आणि त्या दुःखातून बाहेर काढण्याचं फार मोठं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलंय, म्हणजे बालविवाह त्यांनी बंद केला, कायद्याने बंद केला. परंतु त्यावेळची जी प्रथा होती, त्यावेळी सिद्धार्थ गौतमाचं सुद्धा वय 16 वर्षाचं होतं. राजा शुद्धोधन हा सिद्धार्थाच्या लग्नासाठी एक योग्य वधू, एक योग्य मुलगी शोधतच होता, आणि त्याच वेळेला नेमकं दंडपाणीने आमंत्रण दिलं, आणि त्या प्रकारे या आमंत्रणाला सिद्धार्थ त्या ठिकाणी या दंडपाणीने दिलेल्या आमंत्रणाच्या अनुषंगाने तिथे हजर राहिला. राजा शुद्धोधनानेच तसं त्यांना सिद्धार्थाला करण्यास सांगितलं, स्वयंवरास जाण्यास आणि यशोधरेचे पाणी ग्रहण करण्यास सांगितले. पाणीग्रहण हा संस्कृत शब्द आहे. पाणी म्हणजे हात, कर, ज्याला आपण हात म्हणतो. हे ग्रहण म्हणजे प्राप्त, मिळविणे, स्वीकारणे. तर या राजा शुद्धोधनाने आपल्या पुत्राला अर्थात सिद्धार्थाला सांगितलं की जा तू त्या स्वयंवरामध्ये भाग घे आणि यशोधराचे पाणी ग्रहण कर, म्हणजे तिचा हात मिळव, प्राप्त कर. तू तिला तिच्या अटीनुसार तुझं कौशल्य दाखव आणि तू तिला मिळव. त्यानं आपल्या माता पित्याच्या इच्छेला मान दिला की ठीक आहे, आई वडील सांगतायत, शेजारच्याच नगरामध्ये दंडपाणी या शाक्याने आपल्या मुलीचा हा स्वयंवराचा विधी ठेवलेला आहे, त्यासाठी आपण जावं, असं वडिलांनी सांगितल्यानुसार, आईने सांगितल्यानुसार सिद्धार्थ त्यांच्या इच्छेला मान देऊन निघाला. जमलेल्या सर्व युवकातून यशोधराने सिद्धार्थ गौतमालाच वरिले. म्हणजे सिद्धार्थ गौतम जिथे जात ते इतका देखणा, इतका सुंदर, एवढा राजबिंडा की त्याच्याकडे बघितल्यानंतर स्वाभाविकच त्याच्या व्यतिरिक्त कोणाचाही विचार या यशोधरेच्याही मनात आला नाही. पण दंडपाणी काही विशेष प्रसन्न नव्हता, म्हणजे यशोधरेचे वडील यांना ही गोष्ट फार काही आवडली नाही. या विवाहाच्या यशस्वीतेबद्दल तो साशंक होता, त्याच्या मनामध्ये डाऊट होता. त्याला वाटलं की सिद्धार्थाला साधुमुनींच्या सहवासाची वेळ आहे. तो क्षत्रिय असला तरी तो युद्धकलेमध्ये फार पुढे जाण्याचा विचार करत नाही. त्याच्या मनामध्ये सातत्याने साधू, संत, ध्यान, साधना असेच विचार असतात. त्याच्यामुळे हा विवाह शेवटापर्यंत जाईल का, अशी भीती जी आहे ती दंडपाणी या यशोधरेच्या वडिलांच्या मनामध्ये होती, आणि त्यामुळे ते थोडे नाराज होते. यशोधरा हा काय विचार करते, इतके तरुण आलेले आहेत, इतके छान छान मुलं आलेले आहेत, त्यांच्यापैकी जो युद्धकलेमध्ये पारंगत असेल त्याच्याबरोबर तिने विवाह करावा, असा स्वाभाविक विचार यशोधरेचे वडील दंडपाणी यांच्या मनात होता. आणि म्हणून यशोधरेने जेव्हा सिद्धार्थाला निवडलं तेव्हा ते थोडे नाराज झाले, मनामध्ये त्यांच्या शंका उत्पन्न झाली. सिद्धार्थाला एकटे राहणं आवडतं. सिद्धार्थ गर्दीत समुदायापासून दूर राहण्याचं पसंत करतो, म्हणून तो एकलकोंडा आहे असं या दंडपाणीला वाटतं. आणि त्यामुळेच त्याच्या मनामध्ये शंका निर्माण होते की हा असा एकटा एकटा राहणार, हा यशस्वी गृहस्थ कसा काय बनू शकेल, तो कसं काय आपलं घर गृहस्थी चालू शकेल. सिद्धार्थाखेरीज कोणालाही वरणार नाही असा निश्चय केलेल्या यशोधराने आपल्या पित्याला विचारलं. यशोधराच्या मनाचा निर्धार पक्का. तिने ठरवलं की काही झालं तरी सिद्धार्थाशिवाय दुसऱ्या कोणाशीही मी लग्न करणार नाही, कोणालाही मी वरणार नाही.
कोणाच्याही गळ्यामध्ये मी वरमाला घालणार नाही, हे असं तिने निर्धाराने सांगितलं. वडिलांना तिने विचारलं, साधूंच्या व तपस्व्यांच्या सहवासात राहणे हा काय अपराध आहे का? मग ठीक आहे, सिद्धार्थ जरी साधू आणि तपस्व्यांच्या सानिध्यात राहत असेल, सहवासात राहत असेल, मग तो काय अपराध आहे? तो काय गुन्हा आहे? मग यशोधरेला तर तसं मुळीच वाटत नाही. कारण ठीक आहे, साधू संतांच्या बरोबर राहणं ही तुम्हाला जशी वाटते तशी काही वाईट गोष्ट नाही, किंवा तुम्ही त्यामुळे नाराज होतायत तसं असण्याचं काही कारण नाही. पण सिद्धार्थ गौतमाखेरीज कुणाशी लग्न करणार नाही असा आपल्या मुलीने केलेला निश्चय ओळखून यशोधरेच्या मातेने या विवाहास संमती देण्यास दंडपाणीला सांगितले आणि दंडपाणीने तशी संमती दिली. तर मुलगी हट्टाला पेटली. ते म्हणते की मी सिद्धार्थाशिवाय कोणालाही माझा पती म्हणून स्वीकारणार नाही, मी कुणालाही वरणार नाही. ही गोष्ट तिच्या मातेच्या लक्षात आली आणि मग नाईलाजाने तिने सुद्धा त्या दंडपाणीला सांगितलं की तुम्ही कितीही प्रयत्न करा, ती ऐकणार नाही. तेव्हा अगदी दंडपाणीने सुद्धा संमती दिली. आणि मग गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांची त्यामुळे निराशा झाली. स्वाभाविक आहे, आम्हाला कुठल्याही प्रकारे आमचं कौशल्य दाखवण्याची संधी दिली नाही, मग तुम्ही स्वयंवर भरवलाच कशाला? अशा प्रकारचा विचार हे गौतमाच्या प्रतिस्पर्ध्यांच्या मनामध्ये येणं स्वाभाविक आहे, त्यांना वाटणं स्वाभाविक आहे. आणि त्यांची निराशा तर झालीच, परंतु आपला अपमान झाला असे सुद्धा त्यांना वाटले. ठीक आहे, तुम्ही हा स्वयंवर मांडला, रचला, त्यामध्ये आम्हाला बोलवलं, आम्ही आलो, पण तुमच्या कन्याने तर सरळ सरळ सिद्धार्थ तिथे आलेला आहे, सिद्धार्थाला कुठल्याही प्रकारचं स्पर्धेमध्ये भाग न घेता तिने सांगितलं की नाही, मी सिद्धार्थाशीच लग्न करणार आहे. त्यामुळे हे जे प्रतिस्पर्धी होती ते सगळे नाराज झाले. त्यांना असं वाटलं की दंडपाणीने आपला अपमान केलेला आहे. त्यांना वाटलं की त्यांच्या बाबतीत सारखा न्याय मिळण्याच्या दृष्टीने यशोधरेने निवड करताना काही परीक्षा घेतली पाहिजे होती. आम्ही परीक्षेत जर यशस्वी झालो नसतो आणि सिद्धार्थ यशस्वी झाला असता आणि मग सिद्धार्थाच्या गळ्यामध्ये जर वरमाला घातली असती तर कदाचित ते योग्य ठरलं असतं. अशा प्रकारचा विचार या प्रतिस्पर्ध्यांनी, तिथे त्यांची कुजबूज सुरू झाली. आणि मग परीक्षा घेऊन कदाचित जर समजा तिने सिद्धार्थाच्या गळ्यात माळा घातली असती तर चाललं असतं, पण तिने तसं काही केलं नाही. त्यावेळी ते स्वस्थ बसले. त्यांना वाटलं की दंडपाणी यशोधरेला सिद्धार्थ गौतमाची निवड करू देणार नाही आणि त्यामुळे आपला हेतू साध्य होईल. त्यांच्या मनात असं आलं की दंडपाणी असं कशाला करेल? जरी यशोधरेला वाटलेलं आहे की सिद्धार्थ हा आपला नवरा असावा, परंतु दंडपाणी तसं होऊ देणार नाही, कारण त्याने हा स्वयंवर रचलेला आहे. तो त्याला आलेले आहे. हे वेगवेगळ्या देशातून आलेले आहेत, वेगवेगळ्या नगरातून आलेले आहेत आणि त्यांची सुद्धा कसोटी झाली पाहिजे असं दंडपाणी करेल असं या तरुणांना वाटलं. परंतु दंडपाणी जेव्हा या बाबतीत अयशस्वी झाला तेव्हा त्यांनी धीर करून अशी मागणी केली की धनुर्विद्येचे कौशल्य दाखवण्याची परीक्षा घेतली जावी. इतर गोष्टी ठीक आहेत, परंतु आम्ही ज्या गोष्टीमध्ये प्रवीण आहोत, हुशार आहोत, तरबेज आहोत, निदान ती गोष्ट तरी करण्यात यावी, म्हणजे धनुर्विद्येची तरी परीक्षा घेण्यात यावी. अशा प्रकारे या तरुणांनी दंडपाणी समोर प्रस्ताव ठेवला आणि दंडपाणीने तो प्रस्ताव कबूल करावा असं त्या तरुणांनी सांगितलं. दंडपाणीला त्यांच्या मागणीला सुद्धा कबूल व्हावं लागलं. त्याने विचार केला की बरोबर आहे, जर अशा पद्धतीने आपण एवढ्या सगळ्यांना बोलवलेलं आहे आणि कुणालाही संधी न देता आपण एका तरुणाची निवड केली आहे, त्याच्यामध्ये गुण काय आहेत किंवा अवगुण काय आहेत
हे काहीच न बघता डायरेक्ट आपल्या मुलीने त्या मुलाच्या बाबतीत विचार केला की त्यालाच मी पती म्हणून स्वीकारेल. आणि तेवढ्यावरून या सगळ्या मुलांच्या बाबतीत आपण असं वागणं योग्य नाही. निदान धनुर्विद्येची तरी परीक्षा व्हावी, असा जेव्हा प्रस्ताव त्याच्या समोर आला, त्यावेळेला दंडपाणीचा नाईलाज झाला. सुरुवातीला सिद्धार्थ या बाबतीत तयार होत नव्हता. कशासाठी हे करायचं? काय त्याची आवश्यकता आहे? तेव्हा त्याने असा नकार दिल्यास त्याचा पिता, त्याचे कुळ आणि सर्वात अधिक यशोधरा यांना लाजेने मान खाली घालवण्याचा प्रसंग येईल. सिद्धार्थाने जर समजा धनुर्विद्येतही आपल्याला काही येत नाही म्हणून आपण त्याच्यात भाग घेत नाही, आणि ही अपमानास्पद गोष्ट जी आहे, तर सिद्धार्थाच्या वडिलांसाठी सुद्धा लाजिरवाणी आहे. त्याच्या आईवडिलांचं नाव खच्चीकरण करण्यासाठी सारखं होईल की मुलाला काही शिकवलं नाही आणि तो केवळ दिसायला देखणा, उंच, पूर्ण, गोरा पाण, नाके डोळे तरतरीत आहे म्हणून यशोधरेने त्याला वर मांडलं आणि इतर सगळे तरुण आलेत. या तरुणांना काही संधी न देता डायरेक्ट यशोधरा त्याच्या गळ्यात वरमाला घालण्यासाठी तयार झालेली आहे. हे काही योग्य नाही. मग इतर तरुणांना का बोलवलं असा प्रश्न निर्माण होईल. आणि तू त्या धनुर्विद्येत सुद्धा जर माघार घेतलीस, त्याच्यामध्ये सहभाग नाही नोंदवलास, तर ही गोष्ट तुझ्या कुळाला, तुझ्या मात्या पित्याला आणि पर्यायाने यशोधरेला सुद्धा लाजेने मान खाली घालावी अशी होईल, असं त्याला त्याचा सारथी जो आहे छन्न, सिद्धार्थ गौतमाचा सारथी म्हणजे त्याच्या रथाचा चालक, याने त्याला समजून सांगितलं की तू असं करू नकोस. यामुळे तुझ्या कुळाला बट्टा लागेल. तुझ्या वडिलाला लाजेनं, शर्मेनं मान खाली घालावे लागेल. यशोधरेला सुद्धा ते आवडणार नाही. हे या छन्नाने सिद्धार्थाच्या लक्षात आणून दिले. त्याच्या या म्हणण्याचा सिद्धार्थाच्या मनावर फारच परिणाम झाला व त्याने त्या स्पर्धेत भाग घेण्याचे कबूल केले. जर असं असेल, जर माझ्या आईवडिलांच्या नावाला कुठेतरी काळीमा लागणार असेल आणि यशोधरेला सुद्धा जर अपमानित व्हावं लागणार असेल, तर मग मला या स्पर्धेमध्ये भाग घेतला पाहिजे. हा विचार सिद्धार्थाच्या मनात रुजवण्याचं काम छन्नने केलं. स्पर्धा सुरू झाली. प्रत्येक स्पर्धकाने आपली पाळी येताच आपले कौशल्य दाखवले. प्रत्येकाला ज्याची ज्याची पाळी आली, ज्याची ज्याची वेळ आली, त्याने आपल्या त्या धनुर्विद्येमध्ये आपण किती निपुण आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्येकाने आपलं कौशल्य दाखवलं. गौतमाची पाळी सर्वांच्या शेवटी आली. परंतु त्याची बिनचूक निशाणबाजी सर्वश्रेष्ठ ठरली. सिद्धार्थाला धनुर्विद्येमध्ये काही येत नव्हतं असं नाही. अतिशय प्रवीण, अतिशय हुशार होता. एवढे सगळे तरुण आले, त्यांनी त्या धनुर्विद्येमध्ये भाग घेतला. प्रत्येकाने निशाणी त्यांच्या पद्धतीने लावली. परंतु सिद्धार्थ गौतमाची ही बिनचूक निशाणबाजी या सगळ्यांमध्ये श्रेष्ठ ठरली. त्यानंतर विवाह समारंभ झाला. म्हणजे यशोधरेने जी निवड केली ती यथार्थ आहे, योग्य आहे असं सिद्ध झालं. राजाच्याही मनामध्ये होतं की ठीक आहे, यशोधरे तुला तो आवडतोय, त्याबद्दल तुझा हट्टच आहे, तर आम्ही नाही म्हणत नाही, पण निदान एक स्पर्धा तरी व्हावी. सिद्धार्थ त्यालाही कबूल होत नव्हता. मात्र छन्नाने त्याच्या मनामध्ये ही गोष्ट अशा पद्धतीने त्याच्या मनात घातली की अरे बाबा, तू जर समजा याही स्पर्धेमध्ये भाग घेतला नाहीस, तर ते तुझ्या आईवडिलांसाठी, यशोधरेसाठी नामुष्कीचं होईल. आणि त्याच्यामुळे सिद्धार्थ तयार झाला. सिद्धार्थाने इतर स्पर्धकांबरोबर स्पर्धा केली. त्या धनुर्विद्येमध्ये सर्वात श्रेष्ठ धनुर्धर म्हणून सिद्धार्थ गौतम यशस्वी ठरला. आणि त्यानंतर हा विवाह समारंभ पार पडला. शुद्धोधन व दंडपाणी या दोघांनाही आनंद झाला. त्याचप्रमाणे यशोधरेला व महाप्रजापतीलाही अत्यानंद झाला. विवाह होऊन अनेक वर्ष लोटल्यावर यशोधरेला एक पुत्र झाला. त्याचे नाव राहुल ठेवण्यात आले. आणि
राहुल हा सिद्धार्थ, गौतम आणि यशोधरेचा पुत्र. या विवाहानंतर त्यांना काही दिवसांनी हा पुत्र झाला. अर्थात संसारामध्ये रममाण झालेले सिद्धार्थ या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतात. परंतु ते खरंच रममाण झालेत का? त्यांचं मन संसारात लागत होतं का? लहानपणापासून ध्यान साधना, चिंतन, मनन, विचार या सगळ्या गोष्टी करणारा किंवा कुठल्याही प्रकारे युद्ध नको असं आईला प्रश्न विचारणारा किंवा आईला क्षत्रियांनी युद्ध न करता प्रेमाने जर समजा ह्या सगळ्या गोष्टी मिटवल्या तर चालणार नाही का? या अशा प्रकारच्या गोष्टी विचारणारा सिद्धार्थ संसारात रमतोय आणि संसारात रमल्यामुळे त्याला एक पुत्र होतोय. राहुल त्याचं नाव आहे. परंतु सिद्धार्थ खरोखरच मनापासून संसारात रमला आहे का, की आईवडिलांच्या इच्छेनुसार त्याने संसारामध्ये रमल्यासारखं दाखवलेलं आहे, हे आपल्याला जाणून घेतलं पाहिजे. परंतु ते उद्याच्या सकाळच्या सत्रामध्ये आपण जाणून घेणार आहोत. आतापर्यंत तुम्ही अतिशय शांततेनं बुद्ध आणि त्यांचा धम्म हा ग्रंथ ऐकण्याकडे जे लक्ष केंद्रित केलेलं आहे, त्यासाठी धम्म तरंगाच्या वतीने सर्वांचे धन्यवाद. मोठा आहे. जय हिंद.